पण तुम्ही म्हणता महाराज देवाचा आणि आमचा काय संबंध? हा, खरं सांगू, तुम्हाला घर घेता येईल पण घरात राहून द्यायचं का नाही कोणाच्या हातात आहे? मेवणीचे देवाच्या म्हणले, मला वाटलं मेवणीच्या म्हणले काय, कोणाच्या हातामध्ये? अहो देवाच्या हातामध्ये. बायको म्हणते काहीच नाही ना, असं मोठं घर बांध, नळाच्या तुट्ट्या अटॅच केल्या, फरशी लावली, पण फरशीवर सांडेल पाणी म्हाताऱ्याला दिसलं नाही. जसं म्हातारलं घसरलं आणि जी मुळड तर ते पुन्हा उठलंच नाही, कोमातच गेलं ती म्हातार. घरात राहून द्यायचं का नाही कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. तुम्हाला नवीनच मोटरसायकल घेता येईल शोरूम मधून घ्यावं राहील, पण गाडीवरून तुम्हाला जाते गाला येऊ द्यायचं का नाही हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. बायको म्हणते काहीच नाही, नवीच गाडी घेतली, केकत पागरी पशीच, तिकून टेम्पो आणि हिकून यांची गाडी मध्ये चियांदा, कोणाच्या हातात? पण काही लोक म्हणतात महाराज देवाचा आणि आमचा काय संबंध आहे? काय गरज आहे आम्हाला देवाची? खरं सांगू, हे जे शरीर चालतंय कोणाच्या सत्तेने चाले? हे शरीर कोणाची या सत्ते? कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. आपलं हे शरीर जे चालतं, आपण रात्री झोपतो बिनधास्तपणे आणि आपल्या उशाला ग्लासभर पाणी आणून ठेवतो. कशा करता? रात्री जर उठलं तहान लागली तर पाणी पिण्याकरता. किती कॉन्फिडन्स आहे माणसाला, किती विश्वास आहे. रात्री आपल्याला सकाळी 100% जाग येईल ह्या विश्वासानं आपण पाणी आणून ठेवतो. आणि समजा जर देवाने आपल्याला उठवलंच नाही, समजा आपण झोपलो आणि देवाने समजा जर आपल्याला उठवलंच नाही तर काय होईल? घरापुढं माणसं जमा होतील आणि काय होईल? बरोबर आहे का नाही? आपलं साहित्य आणायला गोळा जमा करतील लोक, गेवरायला जा, मडका आणा, ते बाकीचं काय साहित्य ते आणायला सुरुवात करतील. पण माणूस गेल्यानंतर बायको त्याची म्हणत असते. माझं काही लय लांब गाव नाही, मी बेलगावचा आहे. रामेश्वर महाराज येत असतात आमच्या तुमच्या गावात, मी त्यांचा चुलत पुतणी आहे. आमच्या गावात अशी पद्धत, एखादा माणूस जर रात्री मेला तर भिंतीला टिकून बसवतात त्याला, दोन एकूण दोन असे गजर होतात, नाकामध्ये काय म्हणतात त्याला, ते तुमच्याकडे माणसं मरत नाही काय, तुम्ही बोला की असे फ्रेश बसा ना तुम्ही. नाकामध्ये कापूस घालतात, तोंडामध्ये तुळशीचं पान घालतात, लांब असा रुमालानं त्याला बांधतात, अशी भिंतीला टिकून बसवतात. ते मावशी मध्ये गेले काय आहे ना, मी इतक्या लवकर असं भिंतीला टेकून बसवते. आणि भिंतीला टेकून बसवल्यानंतर गावातल्या गल्लीतल्या 10-5 म्हाताऱ्या जवळ येतात आणि गेलेल्या माणसाच्या पुढं वारा घालण्याचं काम करतात. अमोल दादा वारा घालतात, असं वारा घालतात बघा. असं तुम्हाला बरं का, तुम्ही म्हणता आमच्याच गावात येऊन आम्हालाच वारा घालायला महाराज. असा वारा घालतात आणि वारा घालताना काय म्हणतात माहिती का? आता तुम्ही बोला ना, काय म्हणतात ते, आता तुम्ही. आणि समजा ते म्हणला बोला, कोणाकोणाचं काय काय काम आहे सांगा, म्हणला बोला कोणाकोणाचं काय काम आहे. त्या रूम मध्ये किती जणी बसत्यान? अहो पळायची स्पर्धा लागेल, बाहेर कोण पुढे पळते त्याचा पहिला नंबर. महाराज म्हणतात हे जे तुमचं शरीर चालतं ना, हे चालवणारा कोण आहे तर त्याचं नाव म्हणजे देव आहे. हे देवानं शरीर एवढं ऑटोमॅटिकली छान बनवलं. जाते गावकर माझ्याकडे बघा, ज्या ठिकाणी हात दिला त्या ठिकाणी हात दिला, ज्या ठिकाणी कान दिला त्याच ठिकाणी कान दिला, ज्या ठिकाणी डोळे दिले त्याच ठिकाणी डोळे दिले. पहा किती सुंदर दिलं. हे शरीर दिलं आपल्याला. हे बोट सुद्धा एकसारखे दिले नाही, लहान मोठ्या आकाराची बोट दिले. त्याचं कारण, किती जरी आकार वेगळा असला पण जेवताना सर्व एकत्रित येतात. देवाने हे जो दिला ना, काय म्हणते त्याला, कोपर, इथं असा कॉर्नर ठेवला, जेसीबीच्या खोरं ठेवलंय.
देवाने जर तर टाईटच ठेवलं असतं, वाकतच नसतं, तर घास घ्यावा लागला असता आणि असं तिरका फेकावा लागला आणि मग असा झेलावा लागला असता. नेमका कुणीकडे पडतोय काय देवाने सिस्टमॅटिक बनवलं बघा. डायरेक्ट घास घेतला काल असा चुरीला की डायरेक्ट हे मोडलं की डायरेक्ट तोंड. किती सिस्टमॅटिक बनवलं. जाऊ द्या, देवाने हे दिलं ना तोंड, इथं दिलं हे तोंडाच्या वर नाक दिलं देवाने. इथंच का दिलं हे नाक? इथं पाठीला द्यायचं. इथं किती रिकामी जागा आहे पाठीला? इथं काय प्लॉटिंग पडणार आहे का पाठीला? पण देवाने हे नाक इथंच का दिलं? कारण नाक म्हणजे हे सिक्युरिटी, वॉचमॅन हे नाक. अंधारात एखादा माणूस जेवायला बसला, उन्हाळ्यात एखादा पदार्थ विटलेला असला, नाचलेला असला, घास घेतला मोडला आणि इथं आणलं, हे लगेच चेक करतोय अगोदर. नाक हे चेक करतोय अगोदर चांगलं आहे का खराब आहे. लगेच सांगतोय फेकून द्या, दुर्गंध येतोय, आपण फेकून देतो. हे नाक म्हणून इथं दिलं. बरं, नाक इथं दिलं हे मला काहीच वाटत नाही. नाकाच्या नाकपुड्या देवाने खालूनच दिलेत. वरून द्यायचे अशा वरून, ह्या नाकपुड्या खालून दिल्या ना, वरून द्यायच्या काय प्रॉब्लेम होता देवाला? पण देवाला माहिती आहे नाकाच्या नाकपुड्या जर वरून दिल्या तर लेकरं सारखे खेळते आणि त्याच्यात मातीच भरते. ज्वारी भर, बाजरी भर, गहू भर, तांदूळ भर, पार नाकाचं चाडं करून टाकलं असतं पोरांनी. म्हणून देवाने नाकाच्या नाकपुड्या खालून दिल्या. आणि जर ह्या नाकपुड्या वरून असत्या ना, उन्हाळ्यात काही नसतं वाटलं, पण हिवाळ्यात ज्याला सर्दी झाली का लंबूनच त्याची अशी बुडबुडी दिसली असते, लंबूनच बुडबुडी. आणि ज्यांच्या घरात शॉवर आहे ना, शॉवर, ते आंघोळीचं पाणी पडत नाही का वरून बेतडातून, ज्यांच्या घरामध्ये शॉवर आहे का त्यांना तर असं लांब बुच्चनच बसावं लागलं असं. कारण आंघोळ करताना डायरेक्ट पाणी डायरेक्ट नाकात घुसून मला सहित आत घुसला असतं. केवढा देवाने उपकार केला. जाऊ द्या, अहो हे नाक दिलं, कान दिला, हे कान दिला, कान देवानं कान दिला. बरं, कानाचे फक्त छिद्रच द्यायचे देवाने, छिद्र. हे वरलं हे कशाला दिलं आवरण देवानं? हे जे लोंबते ना, आता तुमचा परवा दिवशी सण झाला कोणता? पोळा का? पोळा नाही, पोळा तुम्ही पोळा कशाला म्हणले? हा, संक्रांत झाली, तुम्ही पोळा म्हणले बघा. मला संक्रांत म्हणायची होती. पोळा झाली, परत पोळा झाला, संक्रांत झाली, संक्रांत झाली. जर हे दिलं नसतं, फक्त छिद्र असते, तर तुम्ही झुंबर कुठं घातली असते? नाकाच्या नाकपुडे घातले असते का? तुम्ही झुंबर कुठं घातले असते? म्हणून देवाला माहित होतं संक्रांतीचा सण आला, मग महिला मंडळी पुढे झुंबर घालतील, म्हणून झुंबर घातले की लगेच नसतं. म्हणून देवाने हे कान दिले. आणखीन एक कारण, देवाला माहित होतं की हे कान जर आपण दिले नाही तर 2019, 20, 21 ला कोरोना रोग येणार आहे. आणि कोरोना रोग आला की प्रत्येकाच्या तोंडाला काय लागणार आहे? मास्क लागणार आहे. जर समजा देवानं हे दिलं नसतं तर मास्काच्या त्या काड्या कुठं लटकेल्या असते आपण मास्काचं ते. मग आपल्याला काय करावं लागलं? हे जर नसतं तर 2 बारकाले खिळे घ्यावे लागले असते. आणि कुठं बसतंय त्याच्या आकारानं ठोकावं लागले असते आणि त्याला ते पॅक असं बांधावं लागलं असतं. म्हणून देवानं हे कान दिले, कान. देवाने आणखीन कान कशामुळे दिले? म्हाताऱ्या माणसाला चष्मा लागला. आता बाबा तुम्हाला चष्मा लागला, जर हे जर वर ठेवायलाच नसतं तर मग इथं अशी उभी एक फळी लावावं लागली असती, अशी तिरकी मस्त अशी ठोकून चांगली फळी लावावं लागली असती आणि त्याच्यावर ते दांडे मांडले असते. पण ह्या देवाने किती उपकार केला. कोरोनाच्या काळामध्ये माणसाला ऑक्सिजन मिळालं नाही. ऑक्सिजन न मिळाल्यापायी काही माणसाला आपला प्राण गमावा लागला. पण दिवसाच्या 3 टाक्या गॅसच्या 1200 रुपयाला टाकी. सध्या किती रुपयाला तुमच्याकडं? 1200 रुपयालाच टाकी एका गॅसची. दिवसाच्या 3 टाक्या श्वासोश्वास माणसाला लागतो. एवढा श्वासोश्वास भगवंताने आपल्याला फ्री मध्ये दिला. कधी कोणाला मीटर आलं का? बिल आलं का? अहो आलं का मावशी? मी हाणून घे ना तुमच्या पुढं. आलं का तुमच्या पुढं कधी मीटर आलं का? बिल आलं का तुमच्या पुढं? कधीच नाही. देवाने केलेला माणसावरती उपकार. महाराज म्हणतात
तुम्हाला जर वाटत असेल या देवाला तुमची दया यावी, तर तुम्हाला अगोदर एक त्याचं काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? एकतत्व नाम दृढ धरी माना. अगोदर त्या भगवान परमात्म्याचं नाम अंतकरणामध्ये दृढतेनं धारण करावं लागेल. त्याचा परिणाम असा होईल, हरीसी करुणा येईल तुझी. त्या देवाला तुमचं दया यावे वाटत असेल तर अगोदर तुम्हाला त्याचं नामस्मरण घ्यावं लागेल. पण कसं घ्यावं लागेल? दृढतेनं, एकाग्र चित्ताने घ्यावं लागेल. दृढतेनं. रामायण काळातलं दृष्टांत एक, अंतकरणापासून घ्यायचं. रामायणाचं युद्ध सुरू झालं आणि रामायणाचं युद्ध सुरू झाल्यानंतर ज्या वेळेला कुंभकर्ण युद्धाला आला, कुंभकर्णाची एवढी ताकद होती, एवढी ताकद होती. कुंभकर्ण हा अमोलदादा रावणाचा भाऊ होता. एवढी ताकद होती कुंभकर्णात. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुंभकर्णात ताकद किती होती. एकदा भीम महाभारताचं युद्ध करण्याच्या अगोदर लंकेला गेला होता बिभीषणाकडं. कशाला? युद्ध सामग्री आणण्याकरता, काहीतरी मदत मिळावी म्हणून गेला होता. आणि सहज बाहेर सकाळी सकाळी निघाल्यानंतर भीमाला एक तळ दिसलं, म्हणजे धरण दिसलं, डॅम दिसला. आणि भीम आंघोळीला त्याच्यामध्ये उतरला. आणि भीमाला पोहायचा नाद होता. त्यानं त्या तळ्याचा खूप खाली जाऊन ठाव आणण्याचा प्रयत्न केला. काही मुलं पोहण्यामध्ये एक्सपर्ट असतात, विहिरीचं तळ आणण्याचा प्रयत्न करत असतात. तसं भीमानं खूप खोल जाऊन ठाव आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही त्या धरणाचा ठाव लागला नाही. शेवटी स्नान वगैरे करून आंघोळ करून ज्या वेळेला भीम लंकेत आला आणि बिभीषण महाराजांनी विचारलं कुणीकडे गेले होते? म्हटले गेलो होता बाहेर. म्हटले स्नान करून घ्या. म्हटले मी स्नान केलंय. म्हटले कुठं केलंय? म्हटले ते काय तुमच्या पलीकडे ते धरण नाही का, त्या धरणावरती मी स्नान केलंय. म्हटले आमच्याकडे तर कुठं धरणच नाही. चला म्हणले तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. वरी गेले. म्हटले ते धरण आहे का? त्या धरणामध्ये मी स्नान केलंय. अहो ते म्हटले ते धरण नाही. म्हटले मग? म्हटले आमचा भाऊ कुंभकर्ण होता. म्हटले मग? त्या कुंभकर्णाची अर्धी टोकी उडवली युद्धामध्ये आणि त्या अर्ध्या टोकीमध्ये पावसाचं पाणी साठलं. घेऊ काय फाशी घेऊ? त्या टोकीमध्ये पावसाचं पाणी साठलेलं आहे. किती टोकीत? अर्ध्या टोकीत जर पावसाचं पाणी साठलंय, भीमाला ठाव लागत नाही तर पूर्ण टोकी केवढी असेल आणि पूर्ण कुंभकर्ण केवढा असेल तुम्ही विचार करा. अहो एकदा कुंभकर्ण जेवायला बसला आणि कुंभकर्ण जेवायला बसला तर कुंभकर्णाचं असं वैशिष्ट्य होतं, कुंभकर्ण पूजेला बसल्यानंतर त्याला काहीतरी कितीतरी हजार कमळं लागायची आणि एका माणसाला त्यांनी सांगूनच ठेवलं होतं एवढे कमळ आणायचे. पण एक कमळ कमी पडलं म्हणून त्याला असं वाटलं दुर्योधन आपलं ते कुंभकर्ण महाराज आपल्याला काहीतरी सजा देतील म्हणून ते कमळात लपून बसलं. त्याचं एक वैशिष्ट्य कुंभकर्णाचं. काय करायचं? ते कमळाचं फूल घ्यायचं, महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आणि ते पुन्हा फूल उचलायचं आणि आपल्या फेट्यामध्ये कोंबायचं. अशी त्याची सवय. जसा हा उचलला पिंडीवर व्हायला, पुन्हा उचलला आणि आपल्या फेट्यामध्ये कोंबला. पण ह्याने विचार केला ज्या वेळेस कुंभकर्ण महाराज जेवायला बसतील त्यावेळेस फेटा तर लटकून ठेवते ना, मग हळूच खाली उतरेल. पण कुंभकर्णाने काय केलं, त्याचा हात जेवढ्या उंच पुरतोय तेवढ्या उंच तो फेटा लटकावला आणि त्याच्या खाली जेवायला बसला. कोण? माझा सासरा. हा कोण? हा कुंभकर्ण. असं म्हणा की राव. कुंभकर्ण जेवायला बसला आणि जेवता जेवता कुंभकर्ण जेवता जेवता हा वरचा जसा फेट्यातून निसटला तसा कुंभकर्णाच्या ताटात येऊन पळला. जसा कुंभकर्णाच्या ताटामध्ये पळला उमेश महाराज तसाच कुंभकर्णाने धरला आणि तोंडात टाकला आणि आतमध्ये आवाज आला, ए अरे लसणाच्या काड्या जरा बारकाल्या टाका. हो जाते का? काय म्हणला? लसणाच्या काड्या जरा बारकाल्या टाका. म्हणजे कुंभकर्ण केवढा असं याचा विचार करा. कुंभकर्ण युद्धाला आला रामायण काळामध्ये आणि युद्धाला आल्यानंतर एक गंधमादन नावाचं वानर कुंभकर्णाच्या हातामध्ये सापडलं.
आणि कुंभकर्णानं असं मुठीमध्ये उचलून धरलं, हातामध्ये उचलून धरलं गंधमादन नावाचं वानर, आणि त्याला विचारलं, का रे तुझ्या अंगाचा फार सुगंध येतोय, कोणता सेंट मारला, फॉग मारला का, बिना गॅसवाला फॉग? त्याने सांगितलं, मी सेंट वगैरे काही मारला नाही, पण मला एका ऋषी महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून माझ्या अंगाचा सुगंध येतोय. त्या कुंभकर्णाने सांगितलं, ए काय नाव तुझं? त्याने सांगितलं, माझं नाव गंधमादन. ऋषी महाराजांनी एक आशीर्वाद दिलाय म्हणून माझ्या शरीराचा सुगंध येतोय म्हणून माझं नाव गंधमादन ठेवलेलं आहे. ठीक आहे, तुला मी सोडून देतो म्हटले. काय म्हटलं? तुला मी सोडून देतो, फक्त एकच वाक्य वापरायचं म्हटले. म्हटले काय? मी आजपर्यंत रामाचा होतो, इथून पुढे मी आता रावणाचा आहे. एवढंच वाक्य वापरायचं, तुला सोडून देतो. काय वाक्य वापरायचं? आजपर्यंत मी रामाचा होतो, इथून पुढे मी आता रावणाचा आहे. एवढंच वाक्य वापरायचं, मी तुला सोडून देतो. ते गंधमादन नावाचं वानर म्हटलं, ए अरे मी काय 2024 मधला आहे काय? गुवाहाटीला जाऊन पळून जाणार आहे काय मी? तसलं जमत नाही आपल्याकडे, एकनिष्ठता आहे आपल्या अंगामध्ये. अरे म्हटलं बघ, फक्त आज एवढंच वाक्य वापरायचं, आजपर्यंत मी रामाचा होतो, इथून पुढे मी रावणाचा. एवढं वाक्य वापर, सोडून देतो. त्या वानरानं दिलेलं उत्तर आहे, ऐका लक्ष देऊन जाते गावकर. त्या वानराने उत्तर दिलं, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेलं कितीही पटीनं चांगलं आहे, म्हणून मी तुझ्याकडे कधी येणार नाही, कधी तुला शरण जाणार नाही. आणि असंच कुंभकर्णाने ते वानर चिरडून टाकलं. याला म्हणायचं एकनिष्ठता. विठाला अहो, कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या लोकांनी माळी काढल्यात, चांगल्या लोकांनी माळी काढल्यात कोरोनाच्या काळामध्ये. डॉक्टरने सांगितलं, बाबा तुम्हाला जगायचं असेल तर गळ्यातली माळ काढावं लागेल. त्यांनी सांगितलं, डॉक्टर तुमच्याच हाताने काढा. पण असे काही डॉक्टर लोक म्हटले की बाबा माळ काढा. त्या वारकऱ्यानं सांगितलं, पठ्ठ्या मेला तरी चालेल, पण गळ्यातली माळ मी आयुष्यामध्ये काढणार नाही. याला म्हणायचं एकनिष्ठता. एकनिष्ठता माझ्या नामदेव महाराजांकडे होती. देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. महाराज म्हणतात, देवा एवढी एकनिष्ठता. किती एकनिष्ठता? एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, याचा परिणाम असा होईल, हरीसी करुणा येईल तुझी, देवाला तुमची दया येईल. आणि माऊली म्हणतात, ते नाव फार घ्यायला सोपं आहे. किती सोपं आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. वाचेची सद्गत जपे आदी, वाचेची सद्गत जपे आदी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. वाचेची सद्गत जपे हरी, वाचेची सद्गत जपे हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. ते नाम सोपेरी रामकृष्ण गोविंद, वाचेची सद्गत जपे आदी. माऊली म्हणतात, ते नाम लई सोपं आहे, कोणालाही घेता येते. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील
महाराज म्हणतात खूप सोपं येते, कोणालाही घेता येते. याला कडक करा थोडं. अहो ज्यांचं लग्न झालंय त्यांनाही घेता येते, ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनाही घेता येते, ज्यांचं लग्न जमून मुळड आहे त्यांनाही घेता येते, ज्याचं दारिद्र्य रेषेत नाव आहे त्यांनाही घेता येते, ज्यांचं आधार कार्डाला पॅन कार्ड लिंक केलेलं आहे त्यांनाही घेता येते, कोणालाही घेता येते. ज्यांना मोदी साहेबाचे 2000 येते त्यांनाही घेता येते, ज्यांना शिंदे साहेबाचे 2000 येतात त्यांनाही घेता येते, ज्यांना येतच नाहीत त्यांनाही घेता येते. सकळ अशी येते आणि आहे अधिकार, कोणालाही घेता येते. पण तुम्ही म्हणता कोणालाही घेता येते, पण घ्यायचे तरी कोणते नाव? ऐका महिला मंडळी, पहिला दिवस आहे, पायाभरणीचे कीर्तन. कोणते नाव सांगितले? ते नाम सोपे रे राम कृष्ण आणि गोविंद. माऊली म्हटले राम म्हणा, नाही तर कृष्ण म्हणा, नाही तर गोविंद म्हणा. राम म्हणा, कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा, काही म्हणा, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, वैकुंठीचा. वैकुंठीचा. आज पेरणे आपणच करायची, राशनी आपणच करायची. पहिला दिवस आहे का नाही? राम म्हणा, कृष्ण म्हणा, नाही तर गोविंद म्हणा, काहीही म्हणा. पण माऊलीने सांगितलं, तुम्ही माझ्याकडे बघा माऊली हो, वाचेची पुढं काय? सदगद जपे आधी. सदगद म्हणजे प्रेमानं, आणि आधी म्हणजे मरायच्या आधी. आता गेल्यानंतर काय? एखादा माणूस मेला, बायको किती मेली, तुमच्या मनात लई पंगत द्यायचा विचार होता ना. आता मेलं ते, आता कवा दिदी पंगत? आता ते मेलं, आता पंगत नाही, काहीच नाही. मेल्यानंतर कशाची पंगत? वाचेची. सदगद म्हणजे, सदगद म्हणजे निगंबर महाराज, सदगद म्हणजे प्रेमानं. आणि जपे आधी म्हणजे कधी? मरायच्या आधी. सदगद म्हणजे प्रेमानं. आता काही माणसं कीर्तनात असे बसलेत, तिरके बसले, तिरके अशी, म्हणजे कशी? चप्पलही दिसली पाहिजे, महाराज दिसला पाहिजे. म्हणजे हुशार लोक राहते, तिरके बसा, चप्पल दिसली पाहिजे, महाराज दिसला पाहिजे. सदगत म्हणजे प्रेमाने नाही. आता काय काय माणसं दिंडीत जातात. आपण एखाद्या बाईला म्हणावं, ताई तुमचे मालक गंध वगैरे चांगलं लावतात. ते म्हणते, महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. ते कोण्या सप्त्याला गेले की नव्या चपला आणतात. तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊ नका. हा, त्यांनी एकच सोयरी गावात चांगली होऊ दिली, तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊ नका. अहो महाराज, यंदा बळच त्यांच्यात काहीतरी बदल व्हावा म्हणून यंदा बळच त्यांना दिंडीत काय केलं? त्यांना कोंबलं. तर दिंडीत कोंबलं तर सगळ्याच्या पुढं पळत जायचं. अर्ध पोत त्यांनी भिस्कुटाचाच गोळा केलं. एकही स्कीम त्यांनी सोडली नाही. पार्ले घी, चक्क्या घी, केळ घी, काही सफरचंद घी, एकही स्कीम आमच्या ह्यांनी सोडली नाही. 15 दिवस भजनाचा पत्ता नाही. दिंडीच्या पुढं पळत जायचं आमचं म्हातारं. 15 दिवस गेल्यानंतर पंढरपूरला गेलं. चंद्रभागेत अशी डुबकी हाणली आमच्या म्हाताऱ्यानी. डुबकी हाणली तर एवढी मोठी पेटी आमच्या म्हाताऱ्याच्या पायाला लागली. ती पेटी म्हातारीने वर काढली, एवढं मोठं कुलूप त्याला. म्हातारीने पेटी घेतली, एसटीत बसलं, गेवरेत उतरलं, गेवरेतून जाते गावला आलं. पेटी तशीच डोक्यावर घेतलेली, घरी आलो. कुलूप तोडू वाटाना कुलूप तोडलं महाराज. तर त्याच्यात कटणीचं सामान निघालं. आता पानाची कटिंग करतो. आता सतगता म्हणजे प्रेमाने नाहीच. आमच्या दिंडीमध्ये आता उमेश महाराज, अमोलदादा, एक 75 वर्षाचे आजोबा आले होते दिंडीत या वर्षी. आणि वर असा मोबाईल धरून चालायचे, वर मोबाईल. मी म्हटलं महाराज वर असा, बाबा मोबाईल वर का धरला? त्याने सांगितलं महाराज, त्या बाबांनी सांगितलं महाराज, या मोबाईलला काड्याची आहे ना. काड्या म्हणजे काय? रेंज. त्या जुन्या लोकांना म्हणता येत नाही, ते काड्या म्हणतात. आणखी
मी म्हणलो बाबा पुढे जेजुरीचा मुक्काम आहे, भरपूर काड्या येणार आहेत, काय सरपंच गोळा करायचं तर करा म्हणलं तुम्हाला, चला म्हणलं. आणि जेजुरीचा मुक्काम गेल्यानंतर इतक्या काड्या आल्या आणि बाबा म्हणे महाराज इथं लईच काड्या आल्या बा. मला मग नेमकं करायचं काय? ते म्हणले फोन लावायचा आपल्याला. म्हटलं कोणाला? ते म्हणले आपल्याला घरी फोन लावायचा. मी म्हणलं काय नंबर सेव्ह केलेला आहे? ते म्हणले घरवाली. मग घरवाली नंबर काढला आणि लावला. पण मी लहानपणापासून जरा हुशार आहे, मी आवाज ओपन केला. कशाला? ऐकायला. आणि बसलो बाबाच्या शेजारीच जाऊन पलीकडनं. लगेच फोन लागला. जसा फोन लागला तसा तिकडून म्हातारी विचारलं. म्हातारी म्हणते हॅलो. मी म्हणतो बापरे तुझा आवाज लयच खोल गेला. म्हातारी म्हणते तुम्ही गेल्यापासून तुम्हाला असं एक सांगासं वाटतं, असं पोटापासून निघत, असं हट्टापर्यंत येतं, असं सांगासं वाटतं. पण जाऊन द्या उद्या सांगन. अरे हे मला सांग लवकर जात्यानं काड्या निघून. ह्या महाराजांनी बळच काड्या आणल्यात. आता का माझ्या बापाच्या घरच्या काड्या होत्या वय त्या? सांग लवकर. म्हातारी म्हणली तुम्ही गेल्यापासून तुम्हाला असं एक सांगासं वाटतं, असं पोटापासून निघत, असं हट्टापर्यंत येतं, असं सांगासं वाटतं. पण तुम्ही गेल्यापासून ना मला ना असं ना पोटापासून निघत असं हट्टापर्यंत येतं, असं सांगासं वाटतं. पण तुम्ही गेल्यापासून ना मला ना असं ना करमतच नाही. मग म्हातारी म्हणते मग मला तरी कोणा करमत आहे? आणि गेलोय कुठं? मी हानू हानू घे ना तुमच्या पुढे. गेलोय कुठं? पंढरपूरच्या दिंडीत. सदगत आहे का? अहो काय काय महिला दिंडीच्या वाट्याने भजन करताना पाहिल्यात. नाव त्याला चव नाही, कुठलं भजन नाही. आणि मला व दिंडीत जाऊ द्या, आणि माऊलीचा व सवळा भाऊ द्या. मला व दिंडीत जाऊ द्या, आणि माऊलीचा असा कसला सवळा आहे भाऊ आता हे? जरा प्रेमाने म्हणाव. हे गावात काकड्यावाले काही लोक असतात. काकड्यावाले काही काही लोक काकड्याला लय भारी. पण काही काही गावात काकड्या लोक पाठच 3:30ला आवाज भली बसलेली, आवाजाचा पता नाही. गवते अरे ओटाना लावा जरा ते साऊंड म्हणू द्या ना काकडा. गवते बोल कशी तरी ओठीणार. गवते बोने लावलं माईक. त्यांची चेक करायची सिस्टीम आहे ती. चला रावसाहेबांना, चला काकडा सुरू झाला रावसाहेबांना, चला. रावसाहेबांना मला मी मरण पण काकड्याला येणार नाही आता. एवढा आवाज काकडा मला यायच नाही मला काकड्याला. अरे सदगत म्हणजे प्रेमानं. माझ्या माऊली ज्ञानोबरायनं भजन केलं, माझ्या तुकोबरायनं भजन केलं. एने सुखे रुचे म्हणताना थोडा विको द्यायचा. एने सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पक्षी सुस्वरे आळविती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग आनंदाची अंग. आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग.
आनंदाचे डोही आनंद तरंग जेथे जातो तेथे तू माझा संगाती जिथे जातो तेथे तू माझा संगाती चालविसी हाती धरोणीय चालविसी हाती धरोणीय जिथे जातो तेथे तू माझा संगाती जेथे जातो तेथे तू माझा संगाती तो माझा संगाती तो माझा संगाती. तुकोबारायने सुद्धा भजन केलं सदगत म्हणजे प्रेमानं. आणि माऊली म्हणतात नाही काही म्हणता आलं तर एक काम करा हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. माऊली म्हणतात नाही काही म्हणता आलं तर फक्त काय म्हणायचं आ हरी हरी म्हणायचं. म्हणून ज्यांचे ज्यांचे आज कीर्तनात गुडघे दुखत फक्त उठताना काय म्हणायचं आ हरी 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 म्हण. समजा लय गुडघे दुखत बसताना काय म्हणायचं हरी 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 हरी. उठताना हरी हरी हरी. बसताना आगा गा 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 गा. उठताना बाबा 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 बाबा. अरे हरी हरी म्हणायला तुम्हाला कायच अडचण आहे सांगा ना. महिला मंडळ उद्यापासून भाकरी करताना सुद्धा काय म्हणायचं बोला ना हरी हरी म्हणायचं. कणिक मळायला बसल्या पीठ चालताना हरी 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पाणी टाकायचं हरी 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 हरी. लाटणं घेतलं हरी 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 हरी. तव्यावर टाकलं हरी 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 हरी. काय म्हणायचं फक्त हरी म्हणायचं. एखादीच्या तुमचे भांडणं लागले काय काय महिला भांडणं लय निबर असतात गावगावात त्यांचा महाराष्ट्रातून पहिला नंबर येईल निबर असतात. भांडा लागली तुम्ही त्याच्या तोंडाला लागायचं तुम्ही बाहेर यायचं. ये म्हणा तुम्ही बाहेर मी काय कमी नाही राऊत महाराजाचं कीर्तन ऐकलंय म्हणायचं मी बी आता. आणि तुम्हाला भांडायला लागली तिकडून तिने शिव्या सुरू केल्या की तुम्ही शिव्या नाही द्यायच्या. काय म्हणायचं आ हरी म्हणायचं फक्त हरी. तिकडून तिने शिवी दिली की तुम्ही एवढंच म्हणायचं हरी. दुसरी शिवी दिली की तुम्ही म्हणायचं हरी. ते म्हणे काय हरी हरी लावलं का चला आपल्या घरी हिला भांडता येणं काय. फक्त हरी हरी म्हणायचं. हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला काय होतं हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे हरी हरी तुम्ही म्हणणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. फक्त एकच म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे विढो. येत्या 22 तारखेला आपल्या बॅनरवरती फोटो लावलेला आहे प्रभू रामचंद्रांचा. खरं तर येत्या 22 तारखेला प्रत्येक हिंदू बांधवांनी आपलं आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं मूर्ती प्राणप्रतिष्ठा येत्या 22 तारखेला होणार आहे. खरं तर प्रभू रामचंद्र हे आपलं आराध्य दैवत आहे. कुणी जर विचारलं प्रभू रामचंद्र तुमचे कुठे आहेत लांब नाही म्हणायचं आमच्या हृदयामध्येच बसलेले आहेत म्हणायचं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम. देखो मेरे दिल के नगीने
राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम श्री राम जय श्री राम। श्री राम। अरे हर घर में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। ये हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा, जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। जय जय श्री राम बोलेगा। येत्या 22 तारखेला प्रत्येक हिंदू बांधवांनी आपल्या घराच्या समोर सुंदर रांगोळी काढायची, आपल्या घराच्या समोर सुंदर अशी गुढी उभारायची आणि प्रत्येक गावामधून चांगली माझ्या प्रभू रामचंद्राची चांगली सुंदर अशी पाळण्यामध्ये बसून मिरवणूक काढायची। त्याचं कारण झोपडीमधले प्रभू रामचंद्र येत्या 22 जानेवारीला सुंदर अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा